अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. 13 तारखेला होळी आहे. 13 तारखेच्या होळीच्या दिवशी आपल्याला काही वस्तूंची स्थापना करायची आहे किंवा काही वस्तू आपल्याला घरात आणायच्या आहेत. होळीच्या दिवशी आपण होळी दहन करत असतो. होळी ही पौर्णिमा, होळीच्या दिवशी पौर्णिमा ही आहे. होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच विष्णू भगवानांची सेवा करायची आहे. ज्या घरामध्ये विष्णूंची सेवा केली जाते किंवा विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टींची अडत नसते किंवा कोणतेही संकट येत नसतात. आपल्याला घरात नजरदोष लागलेले असेल, कर्णीबाधा असेल, ह्या सगळ्या गोष्टी किंवा दुःख, अडचणी, आजारपण ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला मुक्तता मिळायला पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला संकट दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये विष्णू भगवानांचं सत्यनारायण पूजा जर केली, पौर्णिमाच्या दिवशी आपण दर पौर्णिमा जेव्हाही येत असते त्यावेळेस आपण तर सत्यनारायण पूजा जर केली, तुमच्या मनातील कोणतीही अडचणी असू द्या, कोणतेही दुःख असू द्या, सत्यनारायण पूजा केल्यानंतर सगळ्या आपल्या अडचणी दूर, संकट सगळ्या गोष्टी निघून जात असतात. घरातली इडापिडा बाहेर निघून जाते. होळीच्या दिवशी होळी दहन केल्यानंतर आपल्याला प्रदोष काळामध्ये माता लक्ष्मीची सेवा करायची असते. माता लक्ष्मीची जी सेवा आपण करत असतो ती आपल्याला पूर्णपैकी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी. जे आपण कमवतो किंवा ज्यासाठी आपण सगळ्या गोष्टी करत असतो ती लक्ष्मीसाठी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपल्याला काही छोटे मोठे उपाय करायचे असतात. तर ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल त्या ठिकाणी विष्णू भगवानांची सेवा जर केली त्या घरामध्ये माता लक्ष्मी आवर्जून नक्की येत असते. म्हणून तुम्हाला नक्कीच त्या दिवशी पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये म्हणजे लक्ष्मी येण्याच्या वेळेस तुम्हाला सत्यनारायण पूजा आवर्जून करायची आहे. ज्या घरामध्ये खरंच सत्यनारायण केला जातो ना त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टींची कमी पडत नसते. त्या ठिकाणी लक्ष्मी माता ही प्रसन्न राहत असते, नेहमी अखंड वास करत असते. म्हणून तुम्ही त्या दिवशी सत्यनारायण पूजा आवर्जून करा. दर पौर्णिमेला सगळ्यात उच्च कोटीची सेवा पहिलीच असेल तर ती आहे म्हणजे सत्यनारायण पूजा. नंतर तुम्हाला तुमच्या घरात तुमच्या इच्छेनुसार छोटं किंवा मोठं तुम्ही तुमच्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्र नक्कीच घेऊन या. श्रीयंत्रावरती श्री सुक्त 11 वेळेस बोलून कुंकुमार्चन जर ज्या घरामध्ये केलं जातं, मंगळवार, शुक्रवार ह्या दिवशी जर केलं जातं आणि पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये कुंकुमार्चन केल्यानंतर आपल्या अडचणी, दुःख, संकट सगळ्या गोष्टी घरातून निघून जात असतात. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते. म्हणून तुम्ही आवर्जून माता लक्ष्मीला आणि विष्णू भगवानांचं आसन म्हणून तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र गरजेचंच आहे आणि तुमच्या घरात असलंच पाहिजे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये 108 कमळगट्ट्यांची माळ आपल्याला घरात घेऊन यायची आहे. ज्या घरामध्ये कमळगठ्ठ्यांची माळ असते त्या घरामध्ये आपल्याला रोज माता लक्ष्मीला कमळ वाहणं शक्य नाही. माता लक्ष्मी तुम्हाला तर माहीतच असेल की कमळात बसलेली आहे आणि ज्यावेळेस आपण माता लक्ष्मीला रोज कमळ रेग्युलर याच्यामध्ये आपण वाहू शकत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये कमळगठ्ठ्याची माळ आवर्जून घेऊन या. ज्या घरामध्ये कमळगट्ट्याची माळ आणली आणि ज्या घरामध्ये आसन कमळगठ्ठ्यांची माळ असेल, ज्या घरामध्ये सत्यनारायण पूजा केली जाते त्या घरामध्ये खरंच माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि जी स्थिर लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहत असते. म्हणून तुम्ही आवर्जून घरामध्ये सत्यनारायण, नंतर कमळगट्ट्याची माळ, श्रीयंत्र, गजलक्ष्मी तुम्ही घरामध्ये आणू शकतात. नंतर आपलं स्वस्तिक असतं, पंचधातूचं तुम्ही स्वस्तिक आणू शकतात. हे मांगल्याचं प्रतीक म्हणून मानलं जातं. आपल्या घरामध्ये स्वस्तिक जर असेल पंचधातूचं आणा किंवा तुम्ही साधं पण लावलं आपल्या मुख्य दरवाजाला तर तुमची निगेटिव्ह एनर्जी किंवा जे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी आपल्याला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात. म्हणून माता लक्ष्मी ज्या घरामध्ये विष्णू भगवानांना प्रसन्न केलं जातं त्या ठिकाणी आपोआप माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. म्हणून तुम्ही ह्या गोष्टी घरामध्ये नक्कीच आवर्जून घेऊन या. नंतर 64 योगिनी यंत्र, हे पण यंत्र खूप महत्त्वाचं आहे. असं म्हटलं जातं ज्या घराला कर्णीबाधा झालेली आहे, ज्या घरामध्ये नेहमी मुलं आजारी किंवा काही ना काही घरात वादविवाद होत असतात, त्या घरामध्ये नेहमी काही ना काही त्रास होत असतो, नेहमी भांडणं होत असतात,
अशा वेळेस आपल्या मुख्य दरवाजावरती जर तुम्ही 64 योगिनी यंत्र जर लावलं तर तुम्हाला खूप छान फायदा होईल. असं म्हणतात की जेव्हा 64 योगिनी यंत्र आपण मुख्य दरवाजावरती लावलं आणि जेव्हा आपण बाहेरून सगळ्या गोष्टी फिरून आल्यानंतर जेव्हा आपण बाहेरून फिरून येतो आणि ज्यावेळेस नकारात्मक ऊर्जा खूप जास्त आपल्या शरीरात म्हणजे आपल्या अवतीभोवती फिरत असते आणि जेव्हा आपण घरामध्ये एंटर करत असतो किंवा येत असतो तर त्यावेळेस आपल्याला ती निगेटिव्ह एनर्जी दरवाजातच जेव्हा आपल्या मुख्य दरवाजावरती 64 योगिनी यंत्र जर असेल तर त्या मुख्य दरवाजावरतीच नाहीशी किंवा तिथूनच बाहेर काढून देते आणि आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. म्हणून तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून तुम्हाला याच्यापैकी कोणतीही सेवा करायला भेटली तरी तुम्ही आवर्जून ह्या सेवा करा. मी तर तुम्हाला हट्टाने सांगेल की तुम्ही ज्या घरामध्ये सत्यनारायण होत नसेल ना त्या घरामध्ये तुम्ही खरं सांगते सत्यनारायण करा आणि ज्या घरात सत्यनारायण केलं जातं ना त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहत असते. म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या पौर्णिमेपासून होळीपासून तुम्ही नक्कीच सत्यनारायण पूजा करू शकतात. दर महिन्याच्या आपल्या दर महिन्याची पौर्णिमा येते त्यावेळेस सत्यनारायण करायचा असतो. काही वेळ लागत नाही, अर्धा पाऊण तासामध्ये सत्यनारायण होऊन जातो. 5च अध्याय आहेत आणि छोटे अध्याय आहेत आणि लवकर सत्यनारायण पूजा होऊन जात असते. आणि ज्या घरामध्ये मी तुम्हाला परत सांगते ज्या घरामध्ये विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टींची कमी पडत नाही. त्या घरामध्ये कधीही संकट, दुःख, अडचणी येत नसतात. आपल्या मनातील ज्याही इच्छा असतात त्या नक्कीच पूर्ण होत असतात. म्हणून तुम्ही आवर्जून सत्यनारायण पूजा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करा. तर आजचा व्हिडिओ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.